संपूर्ण भारतात पारंपरिक कपडे धुण्याचा व्यवसाय धोबी समाज करीत आहे। मात्र या समाजाची अनेक वर्षापासून सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात प्रगती झाली दिसून येत नाही। या समाजाचा व्यवसाय पूर्वापासून कपडे धुण्याचा असल्याने या समाजात फूट पाडण्याचे काम सरकारने केले नाही। या समाजाचा देशातील 17 राज्यात अनुसूचित जातीमध्ये समावेश आहे। महाराष्ट्रातील भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात 1960 पूर्वी या समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये समावेश होता। मात्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर काही जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या सवलती बंद करून त्यांना ओबीसी प्रवर्गात सरकारने समाविष्ट केले। त्यामुळे अनेक वर्षापासून धोबी समाजाची प्रगती थांबल्या गेली। धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यासाठी धोबी समाजाने अनेक वर्षापासून निवेदन आंदोलन केले, मात्र कोणत्याच पक्षाला सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही। शेवटी त्रस्त होऊन महाराष्ट्र धोबी समाज महासंघाच्या वतीने शुक्रवारपासून सर्व महाराष्ट्रात आंदोलनाला सुरुवात केली। शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये जिल्हा अध्यक्ष प्रवीण शेंद्रे, प्रदेश सचिव सुनील तायडे, वैशाली केडझळकर, विदर्भ कार्याध्यक्ष मदन गाजले, युवा कार्याध्यक्ष चंद्रशेखर कटुकार सह अनेक धोबी समाज बांधव उपस्थित होते। मी प्रवीण शेंद्रे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघ सर्वभाषिक। आमच्या समाजाची मागणी आहे की आमचा समाज 1960च्या आधी CPI दरावर असताना आमच्या समाजाला महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या सवलती मिळत होत्या। पण जसं CPI दरामधून महाराष्ट्र वेगळा झाला, महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर या शासनाने आमच्या सवलती बंद केल्या। या बंद केलेल्या सवलती कोण्या आधारावर बंद केल्या? ना याचं विधानसभेत अमेंडमेंट आहे, ना लोकसभेत आहे। मग हा आमच्या समाज झालेला अनजस्टिस आहे। त्याच्यानंतर 1976, 1994 पासून आमच्या समाजाचे आंदोलन झाले। 2001 साली माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना डॉक्टर दशरथजी भांडे यांच्या अध्यक्षतेखाली भांडे कमिटी नेमल्या गेली। भांडे कमिटीचा जो अहवाल होता तो आमच्या समाजाच्या बाजूने होता। भांडे कमिटीने स्पष्ट निर्देश दिले शासनाला की या समाजावर खरंच अन्याय झाला, हा अन्याय तात्काळ दूर करावा आणि या समाजाला SCच्या ज्या सवलती अनुसूचित जातीच्या त्या सवलती लागू कराव्या। पण जो भांडे कमिटीचा अहवाल आहे, हा अहवाल महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारला पाठवायला 17 वर्ष लागले। 2019 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माननीय बावनकुळे साहेब, बडोले साहेब यांच्या प्रयत्नानं आमच्या समाजाची आरक्षणाची होती मागणी ही केंद्र सरकारला पाठवण्यात आली। सध्या तुमची मागणी काय आहे? केंद्र सरकारला जी मागणी पाठवली आहे, केंद्र सरकारने त्याची त्रुटी काढली। 1/10/2019ला ते त्रुटीपत्रक महाराष्ट्र शासनाला पाठवलं। महाराष्ट्र शासनाने 1/10/19 पासून ती जी त्रुटी दूर केलेली नाही, ती त्रुटी तात्काळ दूर करावी अशी आमच्या समाज धोबी समाज बांधवातर्फे महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे। अन्यथा महाराष्ट्रामध्ये याच्याविषयी वेगळं आंदोलन आम्हाला पुकारावं लागेल। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।